भारतीय महिला संघाने टी20 मालिका खिशामध्ये घातलेली आहे। अखेरच्या टी20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघाचा 17 धावांनी पराभव केलाय। या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी जिंकली आहे। भारताने विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 117 धावांचं आव्हान ठेवलं होतं। मात्र महिला फिरकीपटू श्रेयांक पाटील आणि श्रीचरणीनं प्रत्येकी 3 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला सुरुंग लावला। टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे। दोन्ही संघ साखळी गटामध्ये अपराजित राहिले, मात्र श्रीलंकेनं साखळी गटामध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर मात केलेली होती। आणि आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीने। शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर रितेश देशमुखच्या आगामी चित्रपट राजा शिवाजीचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालंय। या पोस्टरमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेमध्ये आहे। हातामध्ये भगवा ध्वज, तलवार, कपाळावर टिळा असलेला रितेशचा लूक प्रेक्षकांना आवडलेला आहे। या पोस्टरवर छावा फेम विकी कौशलनं सुद्धा भरभरून कौतुक केले। मराठी भाषेचा अभिमान आणि मातृभाषेमधील शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं 27 फेब्रुवारीला हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेल्या प्रियंकानं पुढे हॉलिवूडमध्ये सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। मात्र बॉलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय हा मुद्दाम घेतलेला नव्हता असं तिनं स्पष्ट केलंय। स्वतःला नव्या पातळीवर तपासण्याची इच्छा होती आणि म्हणून प्रियंकानं वेगळी वाट निवडली असं तिनं सांगितलंय। रजनीकांत आणि कमल हासन हे दोन्ही दक्षिण भारतीय सुपरस्टार 47 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। रजनीकांत आणि कमल हासन हे नेल्सनच्या KHXRK या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत। चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिला प्रोमो रिलीज केल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। मराठी सिनेविश्वामध्ये लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले हिने तिच्या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली। पुण्यामध्ये पारंपरिक मराठमोळ्या थाटामाटात तिचा विवाह संपन्न झालाय। रेवतीनं कौशिक भिडे याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली आहे आणि आपल्या नव्या जीवन प्रवासाला सुरुवात केली आहे। रेवतीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। गायक, लेखक आणि अभिनेता म्हणून ओळख असलेले स्वानंद किरकिरे आता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आगामी गी स्वा चित्रपटाचा भाग होणार आहेत। ये प्रेम मोल लिया असं या कौटुंबिक प्रेमकथेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे। अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये असणार आहेत। बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक MM बेग आपल्या घरामध्ये मृतावस्थेमध्ये आढळले। यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। MM बेग प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील आहेत। एक लाख प्रवाशांना लवकरच 5 कोटी रुपयांचा परतावा मिळणार असल्याचं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। खोपोलीजवळ गॅस टँकर अपघातानंतर 3 फेब्रुवारीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 32 तासांची वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडी दरम्यान वसूल केलेला टोल परत मिळणार आहे। येत्या आठवड्यामध्ये प्रवाशांना त्यांच्या फास्टॅग खात्यामध्ये ही रक्कम परत केली जाणार आहे। विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास अंतिम मुदत 24 फेब्रुवारीपर्यंत दिलेली आहे। इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, कृषी, बी प्लॅनिंग त्याचबरोबर एम प्लॅनिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ दिली आहे। तर MBA साठी अंतिम मुदतवाढ 25 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद ठेवला जाणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्थापत्य आणि विद्युत विषयक कामं केली जाणार आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद असेल। तर मंगळवारी शहरामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करा असं आवाहन केलेलं आहे। राज्यभरात नवीन तूर बाजारामध्ये दाखल झाली आहे। तुरीची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे। यावर्षी तूर डाळीचे दर नियंत्रणामध्ये असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। मात्र दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। अवकाळी पाऊस, हवामानामधील बदलामुळे मिरचीचं उत्पादन कमी झालंय।
यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. मिरचीच्या दरात दुपटीनं वाढ झाली आणि त्यामुळे गृहिणींना दरवाढीचा फटका सहन करावा लागतोय. विविध लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसवण्यात येत आहे. स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रति युनिट 80 पैसे टीओडी सवलत सुद्धा दिली जात आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये वीज वापरासाठी वीज सवलत द्यायला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित या प्रवास प्रक्रियेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होते. बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. बदलापूर पश्चिमेकडच्या घोरपडे मैदानावर भव्य स्वरूपात हा भीम महोत्सव पार पडला. या महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची उपस्थिती होती. या महोत्सवाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. पश्चिम रेल्वेनं भंगार विक्रीमधून 506 कोटी 63 लाख रुपयांचा महसूल मिळवलाय. मिशन झिरो स्क्रॅप या उपक्रमाअंतर्गत भंगारमुक्त करण्याच्या दिशेनं ही उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. या मिळालेल्या महसुलाचा वापर रेल्वे बोर्डाची सुधारणा, त्याचबरोबर नवीन प्रकल्पांची उभारणी, आधुनिक सोयी सुविधा अशा विविध उपक्रमांसाठी केला जाणार आहे. मुंबईमध्ये काल कमाल तापमानाचा पारा 36°C होता आणि या हंगामामधील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. पुढल्या 2 दिवसांमध्ये तापमान 34 ते 35°C दरम्यान राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन केलेलं आहे. सलग 2 दिवसांपासून मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी उच्चांकी झालेली आहे आणि रस्त्यावरील धूळ, वाहनांचा वाढता धूर आणि थंड वातावरण यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.